वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी आर्य बेर्डे तमाम कोल्हापूरकर वासियांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा हा दुसरा दिवस शाहूवाडी बिग बॅश लीग 2025 चा हा दुसरा दिवस, दुसरा आणि अंतिम दिवस। आजच्या दिवसातली पहिली मॅच अर्थातच एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सच्या विरोधात दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच सह्याद्री 11 चा संघ। ही संपूर्ण स्पर्धा YouTube लाईव्ह प्रक्षेपण अर्थातच संतोष नाणेकर सर यांची टीम tenniscricket.in ची टीम आपल्या सोबत YouTubeच्या माध्यमातून जोडली गेल्या। पाहायला गेलं तर कॅमेरामनच्या भूमिकेत रत्नागिरी एक्सप्रेस अर्थातच अफवान बारगीर, त्याचबरोबर सागर लिंगायत, त्याचबरोबर साइड अँगल कॅमेरामनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबान। चला लेट्स प्ले, पंचांचा कॉल येतोय। येस लेट्स प्ले, पहिला चेंडू घेऊन विजय वालकुल गोलंदाजी मार्क वरती समोर राहुल मानेसाठी। पहिलाच बॉल फुल लेनचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पहिल्या बॉलवरती बरंच काहीच घडताना आरे सर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच पहिल्या चेंडूवरतीच रनआउटची संधी होती, लोअर फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच अटॅकिंग सजवलं गेलंय। डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। पहिला चेंडू नक्कीच विजय वालकुलने डॉट बॉल हाताळला। यस नक्कीच इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये झेल घेण्याची संधी होती परंतु फलंदाजापर्यंत बॉल पोहोचला नाहीये। वन बाउन्स गॅदर होईल तदवर मात्र या सामन्यातील पहिली धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळते। राहुल मानेच्या बॅट मधून मात्र या इनिंग मधील पहिली धाव मात्र धावफलकावरती लागताना पाहायला मिळते। संघाच्या धावसंख्येला श्री गणेशा झालाय। गोलंदाजी मार्क वरती वायकुळ यांना पाहतोय आपण। यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, ड्राइव्ह केला बॉलला, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव, इथं मात्र चोरटी धाव, चिकी सिंगल घेण्यामध्ये यश आलंय। धावसंख्या आता मात्र 2 वरती जाऊन पोहोचले। चला दोन्ही फलंदाजांना एक सूचना असेल, विकेट वरतून तुम्ही धाव कंप्लीट करू नका, थोडस ओले आहे विकेट त्यामुळे थोडंसं सहकार्य करा। पहिल्या धावेला तुम्हाला सहमती आहे, अनुमती आहे, परंतु दुसरी धाव मात्र तुम्हाला विकेट वरून घेता येणार नाहीये। जाऊयात मैदानाच्या दिशेने, हा तोच गोलंदाज आहे ज्याने मात्र नाथ चषकामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामना एकतर्फी जिंकवून दिले होते। विजय वालकुल अतियुक्त टप्प्याची आणि त्याच धाटणीची गोलंदाजी करताना आपल्याला सध्याच्या घडीला देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस देखील लागले। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतंय। 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय। 2 धावेंवरतीच आता मात्र समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले। अरे सर निश्चितच याच मैदानावरती नाथ चषक ही स्पर्धा पार पडली होती आणि याच स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला होता, कारण अनुभवाचं भांडार असणारा हा गोलंदाज विजय वालकुल। यावेळी जर आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे जरूर, क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलला फील करेल, बॉलची फेकी करेल तदवर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने मात्र धावफलकावरती थोडासा बदलाव होतोय। 5 धावा लागलेला पाहायला मिळत आहेत आपल्याला धावफलकावरती। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होतोय, धावफलकावरती असतील 5 धावा। चला किरण वारंग आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, विनंती असेल आपल्याला। किरण वारंग वैयक्तिक खोऱ्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन सह्याद्री खोऱ्यातील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूवरती निश्चितच सातत्याने नजरा असतात, सातत्याने चर्चेत असणारं नाव सुशांत थप्पे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय। समोर राहुल माने सारखा मातब्बर खेळाडू, 5 धावा धावफलकावरती असतील। इथे मात्र इन टू दी स्लॉट, आउट ऑफ दी प्लॉट पाठवण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ हवेत आहे आणि लाजवाब झेल मात्र कंप्लीट केलेला पाहायला मिळतोय।
पहिल्या विकेटचं होईल पतन. राहुल माने बॅक टू द डॅग आउट. थँक्यू डीसे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज दाखल झाले. पहिला धक्का बसला राहुलच्या स्वरूपात. तदनंतर मात्र सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नक्कीच आतापर्यंत सह्याद्री 11 संघाच्या गोलंदाजांनी जकडून ठेवलंय फलंदाजांना. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात विशाल सर. यस, नक्कीच पहिलं षटक जर आपण पाहिलं ना तर निश्चितच गोलंदाज विजय वाळकूचा पूर्णपणे बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या दरम्यान दुसरा चेंडू हाताळताना मात्र फुलर लेनचा चेंडू फलंदाज त्यामध्ये बीट होतोय. सूरज सुशांत हप्पे याच साठी जाणला जातो. हीच ओळख आहे. जवळपास 20 ते 22 पावलांचा रनअप आणि तितकाच असणारा वेग असा हा उंच पुरा गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस, इथे काय घडतंय पहा. अगोदरच्या चेंडूवरती एक संधी निर्माण झाली होती, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला लेग बिफोर द विकेटचा रूल नाहीये. परंतु दुसऱ्या चेंडूवरती सूरजला देखील माघारी धाडलाय सुशांत हप्पेने. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झाले. दुसरा धक्का बसलाय सूरजच्या स्वरूपात. नक्कीच गोलंदाजांची गमाल देखील पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये विजय वाळकूने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर दबाव बनला आणि इथे मात्र सुशांत हप्पेला विकेट मिळाले. 2 विकेट आल्यात या षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमालीची गोलंदाजी गोलंदाजाकडून पाहायला मिळते विशाल सर. येस, नक्कीच ज्या षटकामध्ये ब्रेक थ्रू देण्याचं काम हातामध्ये घेतलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने ब्रेक थ्रू देखील घेऊन दिले. तरी सर दरम्यान मी विनंती करतो, याच्या नंतर होणारी लढत असेल, एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स असेल, त्यांच्या अगेन्स्ट आपण गौसीय स्पोर्ट्स पाहणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे आणि मिड इनिंग मध्ये नाणेफेक केली जाईल, अन्यथा आपल्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. विनंती असेल मिड इनिंग मध्ये नाणेफेक केली जाईल. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 7 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. अजूनही तुमच्याकडे 13 मिनिटाचा वेळ शिल्लक असेल, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. विनंती असेल 20 मिनिटांचाच अवधी असेल एका इनिंगचा विचार करता. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होईल समाप्ती. अरे सर अचूक टप्प्याची आणि अचूक धाटणीची गोलंदाजी काय असेल तर या दोन्ही गोलंदाजांनी दाखवून दिले. धावसंख्या आता मात्र 5 वरती स्थिरावली गेले. कमालीची गोलंदाजी सुशांत हप्पेकडून देखील पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने फटका. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 3 पाहायला गेलं तर हे षटक नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर परत डॉट बॉल, त्यानंतर तिसरी विकेट. कमालीची गोलंदाजी सुशांत हप्पे याच्याकडून पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 5 या धावसंख्येवरती बसलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रेम दाखल झालाय. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये सुशांत हप्पेकडून देखील पाहायला मिळते. शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, झेल जमिनीला दान झालाय, आणखीन एक विकेट मिळवण्याची संधी होती मात्र झेल सोडला गेलाय आणि या झेल सोडल्यानंतर 2 धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या स्पर्धेतील पहिला मेडल षटक हाताळण्याची देखील संधी होती मात्र संधी गमावले आणि धावफलकावरती धावा आता मात्र 7 लागल्यात. चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स कॅप्टन आणि गौसिया स्पोर्ट्सचे कॅप्टन गौसिया स्पोर्ट्स. चला गौसिया स्पोर्ट्स संघाचे कर्णधार या ठिकाणी अवेलेबल आहेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आपण देखील यायचे, त्वरित नाणेफेक केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी संग्राम डाकरे यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये जकडून ठेवलाय, या षटकामध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र आक्रमण, आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, बॉल जाईल सरळ सीमारेषा पार, 6 धाब्यांसाठी षटकार. नक्कीच या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय, संग्रामच्या विरोधात षटकार ठोकलाय. यावेळेस देखील बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, बॉल जाईल सीमारेषा पार, 2 इन अ रो, सलगचा दुसरा षटकार. चे 2 षटकार आपल्या संघाला संजीवनी देणारे हे 2 षटकार पाहायला मिळत आहेत. धाव संख्या 19 वरती जाऊन पोहोचले. यस नक्कीच आर्या सर, पहा थोडासा संकटात होता संघ, परंतु इथे संधी निर्माण केली आहे संग्राम डकरेने आणि क्षेत्ररक्षकाची देखील साथ लाभते. यावेळेस मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. आपण जर पाहिलं तर फलंदाज अभिजितला लगातारचे 2 षटकार, तदनंतर मात्र विकेट चोईल पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन दाखल झालाय. चौथा धक्का बसला त्यानंतर नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नक्कीच अभिजितने आपल्या संघाला संजीवनी देण्याचं काम केलं होतं मात्र त्यांना देखील तंबूचा रस्ता दाखवला संग्राम डकरेने. 19 धावसंख्येवरती 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. कमालीची गोलंदाजी नक्कीच म्हणता येईल सह्याद्री 11 संघाची. मॅच मध्ये नक्कीच विशाल सर फलंदाजांना इथे मात्र जकडून ठेवलाय. यस नक्कीच आर्या सर, पहा लगातारचे 2 षटकार आले परंतु तदनंतर मात्र निश्चितच कमबॅक केलं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संग्रामने देखील यस इथे पाहावं लागेल. यस डॉट बॉल येतोय, लगातारचे 2 निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकांवरती निश्चितच अभिजितनं हल्ला चढवला होता, तदनंतर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करतोय संग्राम डकरे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलला उंची जास्त, एलिमिनेशनची कमतरता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉल गॅदर होईल, तदवर मात्र निश्चितच 3 धावा कंप्लीट केलेला पाहायला मिळतात आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला आर्या सर पाहायला मिळत आहे. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षकाकडून, त्यानंतर मात्र संधी सोडली नाही. 3 धावा मिळवण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. संग्राम डकरे या षटकामध्ये थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. नक्कीच अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. पहा उर्वरित आपण जर पाहिलं तर अवघ्या 3 मिनिटांचा खेळ वेळ शिल्लक आहे तुमच्याकडे आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल, त्यामुळे उर्वरित 7 चेंडू आपल्याला 3 मिनिटांमध्ये डिलिव्हर्ड करायचे. चला त्वरा करा, आपल्याकडे 3च मिनिटांचा अवधी आहे, त्यामुळे विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विशाल सर, पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये पावसाचं सावट आलं,
पावसाची थोडीशी अडचण आली, त्यानंतर खेळपट्टी सुकवण्यामध्ये देखील आयोजकांना यश आलंय. आयोजकांचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. यस, नक्कीच आयोजकांचं जितकं कौतुक करेल ना अरे सर तितकं खूपच कमी आहे. कारण कालच्या दिवसावरती मैदानावरती ज्या पद्धतीने पाऊस झाला, कोणी बोललं नसतं की आज या ठिकाणी मॅच खेळली जाईल, आज एका दिवसात मैदान रिकवर होईल. परंतु आयोजकांनी ते करून दाखवलं, परिश्रम घेतलं, कष्ट केलं आणि या कष्टाचं चीज मात्र आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कालखंडात असं वाटलं की आज संपूर्ण स्पर्धा बरखास्त होते की काय, परंतु आयोजकांच्या निश्चितच कामगिरीला दाद दिली पाहिजे. परंतु या दरम्यान जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. काय घडतंय मैदानामध्ये? झेल निश्चितच हवेमध्ये होता, बॉलला मात्र कॅरी करू शकलं नाही. तदवर मात्र निश्चित 2 धावा कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच 2 डझन धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. नक्कीच एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली गेलाय. गोलंदाजी मार्क वरती विकीला आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र थोडस फलंदाजांनी देखील हात खोललेत. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. सव्वीस धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर विकी थोडासा दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस फटका, क्रॉस बॅट स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने फटका केलाय. पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय. फलंदाजाला जीवनदान मिळालाय. तितकी चांगली गोलंदाजी केली, तितक्या क्षेत्ररक्षकाची साथ देखील पाहिजे होती, मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दुहेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. 3 धावा इथे मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र 29 वरती जाऊन पोहोचले. चला याच्यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे त्यांच्या अगेन्स्ट गौसिया स्पोर्ट्स. या 2 मातबर संघांमध्ये मात्र लढत होईल. आजच्या दिवसातील 3री लढत आपल्याला पाहायला मिळेल. 2री लढत जो खेळ काल उर्वरित होता आणि या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आम्हाला प्रमुख उपस्थिती लावली. अर्थातच थावडे टीमचे कर्णधार नितीन जाधव सरांच्या हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. यस, या दरम्यान मात्र षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा फटका येतोय आणि थोडस नवसंजीवनी देण्याचं काम मात्र या षटकाराने आर्यासर केलेलं पाहायला मिळत आहे. नक्कीच आता मात्र षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या आता मात्र 35 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्येला आकार देण्यामध्ये देखील यश आलंय. आता मात्र अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके लगावले ना तर नक्कीच मॅच मध्ये विशाल सर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. येस, नक्कीच अखेरचा षटक आहे, स्लॉग ओव्हरचा षटक आहे. थोडासा प्रयत्न निश्चितच केला यावेळेस क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक होतोय बीट आणि बॉल चाललाय सर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय यावेळेस देखील. या दरम्यान मात्र एक शुभ सन्मान केला जाईल. थावडे टीमचे कॅप्टन नितीन जाधव सरांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सर आपण या मुख्य व्यासपीठावरती आयोजक स्वतः संतोष मगदूम यांच्या हस्ते मात्र पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन मात्र यांचा शुभ सन्मान केला जाईल. यावेळेस फटका लॉंगॉनच्या दिशेने फटका केला जातोय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना इथे मात्र दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आता मात्र 40 वरती जाऊन पोहोचले. जी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 वरती होती ती मात्र आता 40 वरती जाऊन पोहोचले. कमाल इथे बॅटिंग शेवटच्या 2 षटकामध्ये इथे मात्र पाहायला मिळते ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाची. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे विशाल सर.
यस सारे सर पहा पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु तदनंतर आलेले 2 षटकाराने मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चितच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोलगाव या संघाने केलाय. अखेरचा चेंडू घेऊन याची ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँडिंग मध्ये बॉल डिलिव्हर होतोय, तदवर मात्र एक धाव निश्चितच कंप्लीट होईल, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुहेरीचा प्रयत्न कंप्लीट होतोय आणि दुहेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील मात्र 42 धावा जिंकण्यासाठी गरज असेल सह्याद्री 11 येळवण जुगा या संघासमोर. आव्हान असेल 24 चेंडू आणि 43 धावा असं असणार आव्हान. थोडंस खडतर आहे परंतु त्यामधून देखील तुम्हाला मार्ग काढावा लागेल. एका बाजूला आपण जर पाहिला तर राहुल माने कंपनी, तर दुसऱ्या बाजूला संग्राम डकरे संपूर्ण टीम. चला विनंती असेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण त्वरित मुख्य व्यासपीठावरती यायचंय, नाणेफेक केली जाईल. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स त्वरित आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला मुख्य व्यासपीठावरती मात्र याच्यानंतर होणारी लढत एका बाजूला आपण जर पाहिला तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ असेल, राजेंद्र रणवरे आणि त्यांची संपूर्ण टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल गौसिया स्पोर्ट्स. चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे कॅप्टन त्वरित आपण या. एका बाजूला आपण पाहतोय किरण वारंग आणि दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचे कर्णधार राजेंद्र रणवरे. नितीन जाधव साहेबांच्या हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. हेड असा कॉल असेल किरण आणि ते टेल आहे. निश्चितच नाणेफेक जिंकले एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाने. त्वरित आपला निर्णय सांगायचा आहे. चला सलामीची जोडी, एका बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज संग्राम डकरे, त्यांच्या बरोबर मात्र सह्याद्री खोऱ्याचा वंडर बॉय सुशांत हप्पे. निश्चितच रोहित शर्मा यांचा सर्वात मोठा फॅन असणार हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ सह्याद्री 11 येळवण जुगाई. सह्याद्री खोऱ्यातील मातब्बर 13 खेळाडू मात्र आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अगेन्स्ट ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव 2 षटकांमध्ये पहिल्या जर पाहिलं ना तर तब्बल 8-9 धावा होत्या, 7 धावा होत्या. तदनंतर मात्र केलेलं कमबॅक, उर्वरित 12 चेंडू आणि 36 धावांवरती मारलेली मजर. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. नक्कीच कमबॅक केले गेले ते म्हणजे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाकडून. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या, त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक. शेवटच्या 2 स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान सलामीची जोडी सह्याद्री 11 संघाकडून संग्राम डकरे आणि सुशांत हप्पे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला पाहायला गेले तर लेफ्ट हँड बॅटर संग्राम डकरे, तर दुसऱ्या बाजूला सुशांत हप्पे अर्थातच सह्याद्रीचा वंडर बॉय इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अभिजित वरती विश्वास दाखवला जातोय. नक्कीच शेवटच्या 12 चेंडूवरती कमबॅक झालाय, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मधून कमबॅक होईल का ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाचा? यस नक्कीच आर्यासर करण्याची क्षमता आहे, ताकद आहे. त्याच बळाच्या जोरावरती मात्र हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये उतरताना होईल. तसं मात्र आपला टायमर चालू होईल. पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय अर्थातच 9:18 पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय अभिजित, ज्याच्या बॅट मधून 2 मातब्बर
गगनचुंबी असे षटकार आले होते, तोच अभिजित मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सुशांत हप्पे सारखा मातब्बर खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संग्राम डकरे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डेवी करून लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती पॉइंटच्या दिशेने फटका. झेलची संधी होती, मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. एकेरी धाव पूर्ण झाले आणि त्या एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये देखील यश आलंय. पहिल्या चेंडूवरतीच 2 धावेने श्री गणेशा झालाय. यस नक्कीच सर. काय म्हणता, आपण जर पाहिलं कालच्या दिवसाचं क्रिकेट पूर्णपणे थांबलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आज इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. नैसर्गिक अडथळा निर्माण झाला होता काल. संपूर्ण दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ होऊ शकला नाहीये, परंतु आज तितक्याच जोमाने त्याच ताकदीने मात्र दोन्ही संघ मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच विशाल सर, नक्कीच एक अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि तशाच प्रकारचा खेळ देखील आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्लेन मिस विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू साऊल मिसवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यस नक्कीच कमबॅक करणं जाणतात अभिजित देखील, कारण पहिल्या बॉलवरती एक कटचा फटका आला, त्यावरती आलेला 2 धावा आणि टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देताना पहिल्या बॉलवरती एक दुहेरी आली. इथे पहा काय होतंय, थोडासा क्षेत्ररक्षकापासून मात्र दूरवर असणार हा चेंडू. बॉल चाललाय सर डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने, ज्या ठिकाणी 4 धावा येतील सुशांत हप्पेच्या बॅट मधून. या इनिंग मधील पहिला चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफूट वरती गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि रूम बनवत खेळलेला हा फटका आपण जर पाहिला तर 4 धावा देऊन जातोय. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केल्या बॉलला वाईडिश लॉंगर वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील नक्कीच सुशांत हप्पेला. थोडंसं फंबल झालाय आणि त्या फंबलचा फायदा देखील घेतलाय. धावसंख्या आता मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या 4 चेंडूंवरतीच फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्यात. सुशांत हप्पे सह्याद्रीचा वंडर बॉल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस क्रॉस बॅटेड, फोर्स केलाय बॉलला, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका केलाय. 4 धाव्यांसाठी दर्जेदार स्ट्रोक. डीके चिकन चौकार. पहिल्या 5 चेंडूवरती सतत मात्र 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून फटका तर सुरेख केला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र सुशांत नक्कीच घेऊन जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती तब्बल 14 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र दाखल झालेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं नक्कीच ठरलंय. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 29 धावांचं पाहायला मिळत आहे. नक्कीच प्रत्येक षटकामध्ये इथे मात्र 10 धावा कुटण्यामध्ये जर यश आलं तर हा सामना खिशात घालण्यामध्ये यश येईल. ते म्हणजेच सह्याद्री 11 संघाला येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी राजू वरती विश्वास दाखवला जातोय. लेफ्ट अँड राईट हँड जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते.
यावेळेस टॅप केलाय बॉलला, फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक बॉल कॅरी करतील. एकेरी धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या आता मात्र 15 वरती जाऊन पोहोचले. कीच पाहायला गेलं तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अक्षरशः सुशांत थप्पे तुटून पडले होते गोलंदाजावरती. त्यानंतर दुसऱ्या षटकांमध्ये पहिल्या चेंडूवरती संयम दाखवला संग्राम डकरेने. कारण दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर सुशांत थप्पे नक्कीच एक विस्फोटक खेळी खेळताना पाहायला मिळतोय. त्याची साथ देखील देण्याची तितकीच गरज आहे आणि ती साथ देखील संग्राम डकरे यांनी पहिल्या चेंडूवरती दिले. यावेळेस पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नक्कीच फटका केला गेला होता जरूर, मात्र तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतंय. एकेरी धाव पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील तिथे मात्र पाहायला मिळतंय. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरतीच फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. अशाच प्रकारची गोलंदाजीची गरज असेल जर आपल्या संघाला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच अशाच प्रकारच्या गोलंदाजीची इथे मात्र गरज असेल. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, पकडले कॅच, संपले फलंदाजाचा खेळ. संग्राम डकरे बॅक टू द आउट. थँक्यू डीसी. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर झेल पकडला गेलाय. काय कॅमेरा वर्किंग आहे. नक्कीच सफवान बारगीरचं देखील कौतुक करावं लागेल. क्रिकेट खेळण्यामध्ये देखील तितकाच पटाईत, त्यानंतर कॅमेरा वर्किंग देखील तितकं सुंदर पाहायला मिळतंय सफवानचं. 16 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय. चला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपला निर्णय कळवायचा आहे. राजेंद्र रणवरे आणि कंपनी आपला डिसिजन कळवायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केलाय जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मात्र सुखरूपरित्या पूर्ण केल्यात. धावसंख्या आता मात्र 18 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. नक्कीच या षटकामध्ये राजूने इथे मात्र जकडून ठेवलाय. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक, फॉलो थ्रू मध्ये तितकेच चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. एकेरी धाव पूर्ण झाले. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. येणारे 13 चेंडू आणि येणाऱ्या 13 चेंडूंवरती अजूनही 24 धावांची गरज आहे. कीच पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या, त्यानंतर राजूने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार देखील पाडले राजूने. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका केलाय जरूर. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धावा वाचवल्या गेल्यात. आपल्या संघासाठी बहुमूल्य इथं मात्र 1 धाव वाचवली गेले. प्रत्येक धाव महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी. यस नक्कीच झाली तर आपल्याला पाहायला मिळत षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि बनवावे लागतील 21 धावा. चला त्वरा करा. आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ दौडू नका. दोन्ही ऑफिशियल सातत्याने सूचना देत राहा, कारण आजच्या एका दिवसात आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा कव्हर अप करायची आहे. त्यामुळे थोडस वेळेचं भान असणं खूप महत्वाचं आहे. दोन षटकासाठी तुम्ही 10 मिनिटांचा अवधी घेतलाय. अजूनही 2 षटकांसाठी तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला तिसरं षटक हाताळण्यासाठी 15व्या मिनिटाला बॉल डिलिव्हर करणं खूप महत्वाचं असेल. दरम्यान जाऊया आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज नितीन, मॅन फ्रॉम वडगाव. वडगावचा असणारा हा खेळाडू. नितीन
तो सुशांत पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट कावकर्णा क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी सूरज येतील बॉलवरती बॉलची फेकी करतील त्यावर मात्र निश्चितच एकेरी धाव संपन्न होईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळतात. समीकरण जर पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि बनवावे लागतील 20 धावा. एवढीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातो एक्स्ट्रा कव्हरला. प्रमोद पाटील आहे डाऊन दी बॉल. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच धाव प्राप्त होते. 5 सिंगल डबलचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फारसं नुकसान होणार नाहीये सिंगल डबलने. चला त्वरा करा. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपला निर्णय सांगायचा आहे आणि त्वरित निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. चला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रण दिलंय गौसिया स्पोर्ट्स या संघाला फलंदाजीचा. चला फास्ट खेळा फास्ट खेळा थोडंसं फास्ट खेळा. सातत्याने तुम्हाला सूचना दिली जात आहे. आपण जास्त प्रमाणामध्ये वेळ दौडू नका. एक दिवसीय असणारी ही स्पर्धा आपल्याला आज सायंकाळपर्यंत संपन्न करायचे. तब्बल आजच्या दिवसात 13 सामने खेळवायचे. यस इथे मात्र स्विंग अँड मिस जसा बॉल पिचिंग झाला तसा थोडासा वळण घेत यष्टीरक्षक राहुल मानेच्या दिशेने बॉल मात्र मार्गस्थ होतोय आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नितीन थोरवत यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये तब्बल 22 धावा धावफलकावरती लावल्या होत्या परंतु या षटकामध्ये थोडंसं जखडून ठेवलंय सुशांत हप्पे सारख्या एका मोठ्या फलंदाजाला. परंतु सुशांत कमबॅक करणं जाणतात आणि इथे फ्लोर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सूरज येतील आणि सूरज जोपर्यंत बॉलची फेकी करते त्यावर मात्र निश्चितच एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक थोडंसं वधारेल. धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 25 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडू मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा थोडंसं फंबलिंग त्याचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण दिवसभर व्यस्त असणारा हा खेळाडू सूरज. चला वॉटरबॉय आपण थोडंसं सहकार्य करा. थोडंसं फास्ट या मैदानाच्या बाहेर मैदान सोडत त्वरित तुम्ही. अशी स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांचं निश्चितच कौतुक करावं लागेल. काल दुपारपासून मात्र संपूर्ण रात्रभर ज्या आयोजकांनी मेहनत घेतली त्यामध्ये आमच्या मुख्य आयोजक संतोष मगदूम असतील, निखिल शिरगावकर असतील, आनंद मगदूम असतील, राजेंद्र रणवरे असतील, त्याचबरोबर रोहित पाटील होल्डर असतील, अश्विन गांधी, त्याच समवेत आपण जर पाहिलं तर निलेश जाधव असतील, असे आमचे आयोजक संपूर्ण टीम यांचं निश्चितच कौतुक करावं लागेल आणि यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारावीच लागेल. कारण यांच्याच या अफाट कष्टाच्या जोरावरती मात्र एका रात्रीत हे संपूर्ण खेळपट्टी तयार केली. त्याचबरोबर मैदान देखील सुकवण्याचं काम त्यांनी केलं. गोलंदाजी मार्क वरती अखेरचं महत्वाचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी हलक्या हाताने पुश केले गेले. वाईडिश लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळवण्यामध्ये यश आलंय. चांगली फेकी झाली होती मात्र खराब क्षेत्ररक्षण विकेट कीपर कडून पाहायला मिळतंय आणि 2 धावा कुटण्यामध्ये इथे मात्र यश आलंय. समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये वाटलं होतं की सह्याद्री 11चा संघ या मॅच मध्ये वरचढ धरताना पाहायला मिळतोय. त्यानंतर दुसऱ्या 2 षटकामध्ये झालेला फलंदाजी करताना कमबॅक नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. येस नक्कीच नक्कीच. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल होईल झेल आणि यावेळेस मात्र महत्वाच्या वेळी सुशांत हप्पे सारख्या मातब्बर खेळाडूला मैदान सोडावं लागतंय आणि इथे मात्र निश्चितच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय कारण सुशांत हप्पेची विकेट येते.
29 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अर्थातच महेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण मात्र बदललं गेलंय. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने. यावेळेस खराब चेंडू, फटका खेळलाय जरूर आणि त्या खराब चेंडूवरती विकेट बहाल करून बसलेत. आणखीन एक धक्का बसलाय. महेश पाटील गोल्डन डकचा शिकार ठरतोय. येस, नक्कीच. अरे सर पहा, सामना होता कुठे 6 चेंडू आणि 17 धाव्यांचं इक्वेशन होतं, 16 धाव्यांचं. परंतु पहिल्या चेंडूवरती एक धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु त्यामध्ये आलेले अपयश. त्यानंतर मात्र सुशांत थाप्पे सारखा एक मातब्बर खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतला, परंतु बॅक टू बॅक लागलेला हा दुसरा धक्का आपण पाहतोय सह्याद्री 11 जुगाई या संघाला. आणि आता मात्र थोडंसं समीकरण अवघड होताना पाहायला मिळते या संघासाठी. नक्कीच आता मात्र समीकरण अवघड होताना पाहायला मिळतंय. फलंदाजी करताना देखील ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ पहिल्या 2 षटकांमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता. त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमधून जो कमबॅक झालाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्सचा संघ 29 या धावसंख्येवरती तब्बल 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. समीकरण मात्र बदललंय. 3 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज आहे. येस, नक्कीच सर. समोर मैदानामध्ये तो फलंदाज आलाय ज्याच्यावरती मुख्य दारोमदार आहे विजय वायकुल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजाचं कौतुक होणं निश्चितच बनतं इथे. परंतु इथे हुकचा फटका बॉल चाललाय सर बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. आणि आता मात्र सामन्याचं चित्र थोडंसं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. दोन चेंडू आणि अजूनही 13 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि अजूनही 13 धावांची गरज आहे. इथून मात्र पाहावं लागेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये आलेलं यश, घुटना टेक और षटकार देख, अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे संग्रामच्या माध्यमातून. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. कंपल्सरी चेस असलेला सामना. 1 बॉल 7 धावेची गरज आहे. या षटकाराची गरज थोडी अगोदर होती, मात्र वेळ निघून गेले, संधी निघून गेले. अजूनही 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. यस, नक्कीच. या दरम्यान मात्र आमचे मार्गदर्शक अर्थातच सन्माननीय श्री मोहम्मद मिया डांगे यांचं देखील आगमन झालंय. आणि मी विनंती करतो मोहम्मद मिया डांगे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि विराजमान व्हायचंय. जरूर आपण आज एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहात, परंतु आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चला, सामना संपन्न झालाय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला, विनंती असेल राजेंद्र रणवरे आणि संपूर्ण टीम आपण मैदानामध्ये प्रवेश करायचंय. नक्कीच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये विजयी संघ झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये हालाकीची परिस्थिती होती, त्यानंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने केलेला कमबॅक नक्कीच या स्पर्धेमधील चर्चेतील विषय राहील. पहिल्या 2 षटकांमध्ये 7 धावा, त्यानंतर विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स संघाने. आणि पराभवाला इथे मात्र सामोरं जावं लागलंय पहिल्या मॅच मध्ये, ते म्हणजे सह्याद्री 11 संघाला.